तर स्वागत करूया आजचे सत्कार मूर्ती ज्येष्ठ पत्रकार माननीय पीता वारले। इथे जमलेल्या समस्त बंधू आणि भगिनी म्हणजे बहिणी होता, अजूनही कुवाराच आहे, उगीच ट्रिक्स नको बाबा। बंधू आणि महिलांनो, तर मी कोण आहे हे तुम्हाला सांगायची गरज नाही आणि सांगणार देखील नाही। तर मी आहे जगप्रसिद्ध विद्वान, लोकवान, अक्कलवान, दिमागवान, पुढे गेले माझे वाहन आहे। तर मी आहे पीता वारले, पीतांबर ताराचंद वारले। आज या ठिकाणी माझा सत्कार आहे। हा सत्कार नुसता माझा नसून माझ्या कुकर्माचा आहे, आपला सुकर्माचा आहे। आजपर्यंत मी समाजातील समस्या, विशेषतः बेरोजगारीच्या समस्या यावर भयंकर लिखाण केलं आहे। माझ्या लिखाणामुळं सरकार खळबळून जागी झाली आहे, सरकारची वाचा बसलेली आहे। पण मी एवढ्यावरच थांबणार नाही, तर माझ्या लेखणीच्या जोरावर बेरोजगार मुक्त देश केल्याशिवाय शांत बसणार नाही। ज्यांच्या कुणाच्या समस्या असतील त्यांनी एकेकाने या, कुठलाही गोंधळ न करता या। एक दिवस नक्की येईल की सर्वजण माझा सत्कार करतील, कारण मी लिहिणार आहे बेरोजगारीवर लिहिणार काय लिहितोच, कारण कोणीतरी म्हटलंच आहे, कल करे सो आज कर, आज करे सो आता करे सो आता। मिशन एकच, बेरोजगारी हटाव। कुठाय माझे धारदार शस्त्र? माझं शस्त्र तर निर्वस्त्र दिसते, पण मी लिहिणार आहे बेरोजगारीवर लिहिणार आहे। अरे बापरे, बे साले पेन दे। 2 नाही 1। 5 रुपये। रिफिल 4 रुपये। रिफिलच दे। बे साले मैं आज भी फेंके हुए पैसे नहीं उठाता है। चिल्लर नहीं है। रुपयाची सोनपापडी बरोबर आहे, बेरोजगारीमुळे दुकानदाराकडे चिल्लर पण नाही। पीछे देखो, पीछे। काही हरकत नाही, पण मी बेरोजगार शोधेन। अरे शोधेन। सापडला। माया मंदिर
काय लिहिलं आहे इथे? काय लिहिलं? तुला वाचता येत नाही का? मला वाचता येतं. मी तुला विचारत आहे. इथे लघवी करू नये. तरी तू इथे लग्नी करतोस? करतो. तुझ्या बापाचे काय जातं? बापाचं काय जातं? माझ्या बापाचं नाही, अख्ख्या या देशाचं जातं. अरे या देशात कितीतरी बेरोजगारी आणि बेकारी वाढत चालली आहे. ते तुला सुचत नाही. इथं मुतायचं सुचत. इथं मुतायचं आणि बेरोजगारीचं काय संबंध? संबंध आहे, खूप मोठा संबंध आहे. आणि संबंध नसेल तरी तो मी घडवून आणीन. संबंध घडवणाऱ्याला बेरोजगारी आणि मुतारी का मुलगा मुलगी आहेत का? सिरियस बोलत आहे मी. अरे या देशात बेरोजगारी खूप वाढत चालली आहे. आणि या बेरोजगारीमुळं लोकांना पाणी पिऊन पिऊन जगावं लागत आहे. आणि खूप पाणी पिल्यानं लोकांना तुझ्यासारखं कुठेही मुतावं लागत आहे. आला की नाही बेरोजगारी आणि मुतारीचा संबंध? पण तुम्ही आहात तरी कोण? मी मूत्रकार आहे. मी चित्रकार आहे. मी बेकार आहे. चला मी आहे तरी कोण? हे बघ, हे तर कोरच आहे. इकडे येऊन बघ. बघितलंस कोण आहे मी? पण मी लिहिणार आहे, बेरोजगारीवर लिहिणार आहे. या मुतारीच्या नादापायी मलाच मूत लागली. बाबा चला कुणीच नाही. का नाना भाऊ बसलास? नाही झोपलाय. काहून असं उलट पालट बोलत आहेस का? का सांगू तुला, त्या दिवशी नदीवर ट्रॅक्टर पाठवलं रेती चोराला आणि ट्रॅक्टर पकडला. का सांगतेस ना भाऊ? हो, पूर्ण माझ्या नावासकडेच बातमी पेपर मध्ये छापली. मला सांग, ह्या पुऱ्या एरियामध्ये माझी पुरी बदनामी केला रेती चोर म्हणून. का मला कोणी ओळखतच नाही का काय एरियामध्ये? हो ना का चोर भाऊ? हो ना भाऊ, चोर म्हणून तुझी पूर्ण बदलामीच झाली का? हो ना का? काल माझ्या पोरीनं पेपरात बातमी वाचला का तुमचा मित्र चिंदी चोर आहे म्हणून, रेती चोर आहे म्हणून, माती खाया आहे म्हणून. अशी माझी पोरगी मला सांगत होती. मला चांगला ना वाटला भाऊ. तुला चोर म्हणतील, तुला माती खाया म्हणतील, तुला चोर म्हणतील. बे होते का बे एवढी बदनामी? कोणता पत्रकार होतो माझी पेपर मध्ये बातमी छापल्यानंतर? काय समजून नाही राहिला. अगं ही तर आपल्याच गावची बातमी दिसते का? कोण हा रेती चोर माती खाया? ह्या खेळमेला कालचा पेपर कोण दिला का? आजचा पेपर दे. आजचा यायला आजचा पेपर का चोर चोर लावल्या का? दे का या चोराला चाय दे ना, भाऊला चाय दे. चहा आत्ताच पेलो का? पण तू म्हणतेस तर घेतो. कोण म्हणलं बे या फुकट्याला चाय दे म्हणून? का ना तू मजाक करायची सवय ना गेली तुझी अजून? कायला बसू देतेस का? रुपयाची तर चाय नाही पे. आला गेला त्याच्याकडून पूर्ण पायात राहते. अरे सरक फुकट्या. अगं होते का ग? किती मजाक करशील का? पण बेसरमपणाची काही हद राहते. होते ना तू किती मजाक करशील. तुझी आजी असती ना, तुझ्या ह्या मजाकी पाय जिवंत होऊन अजून एक वेळ मेली असती. तुझ्या पायीस तर मेली का? तुला सांगतो ना, तू तुझी आजी होती ना, जेव्हा म्हणाल तेव्हा चहा बनवून देत होती का? तुझी आजी काय ना, तू चुपचाप तर चाय पे. अगं चहा तर पिणारच आहे, पण तुला सांगतो नको देऊ चाय याला. दे दे चहा दे. माझ्या नातवालाही देशील का? या ना का याच्या घरी नेऊन दे ना का? नाही नाही, घरी कोणीच नसतील. किती बेसरम आहे बे हा. मी बेरोजगारीवर लिहिणार म्हणजे लिहिणार, लिहिणार म्हणजे लिहिणार. कुठेच बेरोजगार, कुठेच बेरोजगार. अरे वा, इतके सारे बेरोजगार. वा 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 वा. अरे हा तर खूप मोठा बेरोजगार. रोजगार नसल्यामुळे चहा विकावा लागतो. हा तर भयंकर मोठा बेरोजगार. पत्रकार आहे मी, पत्रकार. कोणती कार? नुसती कार नाही, पत्रकार. ना भाऊ पत्रकार का? कालची बातमी त्यानंच छापलं का? त्याला विचार बरं. पत्रकार साहेब नमस्कार. नमस्कार नमस्कार.
काय बेरोजगारी काय बेकारी? तुम्हीच ते रेती चोराची बातमी छापली काय? हो हो, ती मीच छापली. काय कळक आणि एक नंबर छापली हो. तुमचा तर सरकारने सत्कार करायला पाहिजे. मग त्याच लायकीचा आहे मी. चला चला पत्रकार साहेब, मागे बरेच लोक तुमच्या सत्कारासाठी वाट बघत आहेत. हो हो, चला 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 चला. गोलमाल है भाई, सब गोलमाल है. पत्रकार साहेबांचा विजय असो, विजय असो, पत्रकार साहेबांचा विजय असो, विजय असो, पत्रकार साहेबांचा विजय असो. दे साहेबांना चाय दे भाऊ. माझ्याकडून देऊन देजो का भाऊ? साहेब नमस्कार, या बसा. चहा घेता? हो, दे चहा दे. साहेब पैसे पैसे तर नाही आहेत. पैसे नाही आहेत. चला मागे. पडता पडता म्हशीच्या गोट्यात कसा आलो? अरे हा तर रस्ताच आहे, आणि रस्त्यावर काही म्हशी? हे गैरकानूनी आहे. लिहिणार आहे मी याच्यावर, लिहिणार आहे. कुठं आहे तो? कुठं आहे तो जनावरच्या माळी? आपला मालक बे बे, तुम्ही ते जनावरे बांधलेत कसे? डाव्यानं बांधले, हो, पण असे कसे बांधले? ताकदीनं बांधले. हो, तुम्ही ते जनावरे बांधूच कसं शकता? हा रस्ता येणाऱ्या जाण्यासाठी आहे, जनावरांसाठी नाही. कोटी बांधू? म्हणजे तुमच्याकडे जागा नाही? बरोबर आहे, बेरोजगारीमुळे तुम्ही जागा घेऊ शकले नसाल. बैताला भरपूर जागा आहे माझ्याकडे, ते पाय. मग इथे का म्हणून बांधता? का म्हणून म्हणजे माझ्या आज्यान सांगलं होतं, यत्तीच बांधावच्या, आपला हक्क सोडावचा नाही. बेअक्कल. हा, बरोबर आहे, बरोबर आहे. तुम्हाला समजत नाही, तुम्ही अळणी आहात. तुमचे वडील तुम्हाला शिकवू शकले नाही, कारण तुमचे वडील बेरोजगार होते. बैताळा, माय फादर इज रिटायर्ड हेडमास्टर. हेडमास्टर आहेत का? पण मी लिहिणार आहे, लिहिणार आहे, बेरोजगारीवर लिहिणार आहे. बे